तो अभी ना एंजाइम का जो चौथा फैक्टर है, जो एंजाइम की एक्टिविटी को अफेक्ट करता है ना, उसके ऊपर अपन लोग डिस्कशन करेंगे। तो यहाँ पे देखो, एक वर्ड आया है इनहिबिटर। ये इनहिबिटर क्या है ना, इसको मैं थोड़ा सा आपको एक्सप्लेन करता हूँ। आप यहाँ पे देख सकते हो कि आपके सामने एक एंजाइम है, ठीक है। एक एंजाइम है, देखो, जिसकी एक्टिव साइट है। इस एक्टिव साइट के ऊपर सबस्ट्रेट आके बाइंड होता है। लेकिन क्या होता है ना, कुछ कुछ सेल में ऐसे मॉलिक्यूल होते हैं जो एग्जैक्टली सबस्ट्रेट जैसे दिखते हैं। उनका मतलब स्ट्रक्चर जो होता है वो एग्जैक्टली सबस्ट्रेट जैसा होता है। एग्जैक्टली थोड़ा बदल होगा, लेकिन एग्जैक्टली ऑलमोस्ट वैसा होता है। तो उसको बोला जाता है सबस्ट्रेट एनालॉग। उसको क्या बोलेंगे हम? सबस्ट्रेट एनालॉग। देखो, सबस्ट्रेट एनालॉग। तो फिर क्या होता है ना, एक्चुअली में हमको क्या चाहिए? हमको चाहिए कि एंजाइम जो है वो सबस्ट्रेट के साथ जुड़े, फिर हमारा प्रोडक्ट बने। ठीक है, सबस्ट्रेट से प्रोडक्ट बने कि हम चाहते हैं। लेकिन होता क्या है, अगर मानो सबस्ट्रेट की बजाय, क्योंकि ये दोनों सेम टू सेम दिखने वाले हैं, तो जैसे ये एक्टिव साइट में फिट होता है, ये भी एक्टिव साइट में फिट हो सकता है। समझ में आया? तो होगा क्या, मानो कि ये वाला अगर फिट होगा, ये वाला अगर फिट होगा यहाँ पे, तो हमारा प्रोडक्ट बनेगा नहीं। इसको बोलते हैं इनहिबिशन। और जो इनहिबिशन कॉज करता है उसको हम बोलते हैं इनहिबिटर। उसको हम क्या बोलते हैं? इनहिबिटर बोलते हैं। बताओ मुझे, ये क्लियर है क्या आपको मैं जो बोल रहा हूँ? हाँ सर। देखो, the activity of enzyme is also sensitive to a specific chemical that bind to the enzyme. When the binding of chemical shuts off, जब अगर सबस्ट्रेट की जैसे ही अगर दिखने वाला अगर एंजाइम के साथ बाइंड होता है और वो शट करता है टू फॉर्म द प्रोडक्ट, तो ऐसे प्रोसेस को हम बोलते हैं इनहिबिशन, और ऐसे केमिकल को हम बोलते हैं इनहिबिटर। तो इनहिबिशन जो है ना वो अलग अलग हो सकता है। कॉम्पिटिटिव इनहिबिशन हो सकता है, नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिशन हो सकता है। चलो ये दो टाइप हम पढ़ लेते हैं। जैसे कि आप ये फिगर में देख सकते हो, जब सबस्ट्रेट एग्जैक्टली इनहिबिटर, जब इनहिबिटर एग्जैक्टली सबस्ट्रेट की तरफ अ, उसके जैसा देख यू नो दिखाई दे रहा है, उसका स्ट्रक्चर एग्जैक्टली सेम है ना, जो उसका वो सबस्ट्रेट का एनालॉग जैसे दिख रहा है, तो होता क्या है कि दोनों क्या करते हैं, एक ही एक्टिव साइट के लिए फाइटिंग करते हैं, कंपटीशन करते हैं। सबस्ट्रेट भी और सबस्ट्रेट एनालॉग भी, मतलब सबस्ट्रेट और इनहिबिटर दोनों एक ही एक्टिव साइट के लिए फाइटिंग करेंगे, कंपटीशन करेंगे। तो इसमें जीतेगा कौन? इसमें जीतेगा वही जिसकी टीम ज्यादा है। मानो कि सबस्ट्रेट का कॉन्सेंट्रेशन ज्यादा है एज कंपेयर टू ये वाला इनहिबिटर, तो फिर सबस्ट्रेट आके यहाँ पे बाइंड होगा। अगर मानो कि सबस्ट्रेट का कॉन्सेंट्रेशन कम है, इनहिबिटर का ज्यादा है, तो यहाँ पे कौन बाइंड होगा? इनहिबिटर बाइंड होगा। तो ये रिवर्सिबल है। रिवर्सिबल मतलब अगर मानो कि कल जाके अगर इनहिबिटर का नंबर बढ़ गया तो इनहिबिटर बाइंड होगा, कल जाके अगर सबस्ट्रेट बढ़ गया तो सबस्ट्रेट का वहां पे ज्वाइन होगा। तो यहाँ पे आप देख सकते हो, व्हेन इनहिबिटर क्लोजली रिजेंबल्स द सबस्ट्रेट, इसको बोलते हैं सबस्ट्रेट एनालॉग। इसका मॉलिक्यूलर स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम होता है, एक्टिव साइट में एंजाइम के वो बाइंड होके एंजाइम की एक्टिविटी को इनहिबिट कर सकता है। ये जो कॉम्पिटिटिव है ना, इनहिबिशन जो होता है, ये वाला इनहिबिशन कॉम्पिटिटिव होता है। कॉम्पिटिटिव मतलब सेम एक्टिव साइट के लिए दोनों फाइटिंग करते हैं। रिवर्सिबल मतलब अगर मानो कि सबस्ट्रेट का कॉन्सेंट्रेशन फिर से बढ़ गया तो इनहिबिटर हट सकता है, सबस्ट्रेट जुड़ सकता है। इसलिए आप ये दो वर्ड इसको याद रखना, कॉम्पिटिटिव एज वेल एज रिवर्सिबल। इसको हम बोलते हैं कॉम्पिटिटिव इनहिबिशन। ठीक है, इसको हम बोलते हैं कॉम्पिटिटिव इनहिबिशन। थोड़ा समय ले लो, कुछ फास्ट नहीं है, समय ले लो। मुझे ये बताओ कि मैं जो बोलने का प्रयास कर रहा हूँ आपको, तो आपको समझ में आ रहा है क्या? कॉम्पिटिटिव इनहिबिशन क्या है? यस। यस सर। ओके। तो अभी आगे जरा देखो, ठीक है, इसके कुछ एग्जाम्पल है, ठीक है ना। कॉम्पिटिटिव इनहिबिशन के कुछ एग्जाम्पल है। जैसे कि हमारे पास ये एक एंजाइम है। इस एंजाइम का नाम है सक्सिनेट डिहाइड्रोजिनेस। अभी ये क्या करता है ना, ये
सक्सिनेट डिहाइड्रोजनेस क्या करता है, सक्सिनेट को, ठीक है, सक्सिनेट डिहाइड्रोजनेस जो है वो सक्सिनेट को फ्यूमेरेट में कन्वर्ट करता है, फ्यूमेरेट में, ये वाला एंजाइम। वो सक्सिनेट डिहाइड्रोजनेस एंजाइम कहाँ पे प्रेजेंट होता है, रेस्पिरेशन इन प्लांट में, हम डिस्कशन करेंगे बाद में। सक्सिनेट को फ्यूमेरेट में कन्वर्ट करता है, लेकिन मेलोनेट मेलोनेट जो एंजाइम है, सॉरी मेलोनेट जो यू नो एनालॉग है सक्सिनेट का, मतलब सक्सिनेट जैसे ही दिखता है, वो भी इधर बाइंड हो सकता है। जब मेलोनेट बाइंड होगा ना, तो फिर आपका फ्यूमेरेट नहीं बनेगा। जब मेलोनेट बाइंड होगा तो फ्यूमेरेट नहीं बनेगा। मुझे बताओ, ये एग्जाम्पल आपको समझ में आया क्या, पहले वाला? यस। हाँ सर। तो अभी एनसीईआरटी में क्या लिखा है पढ़ता। यस, तो ये पढ़ लिया, substrate बाइंडिंग साइट पढ़ लिया, इनहिबिशन ऑफ सक्सेसिव बाय मेलोनेट पढ़ लिया। देखो, सच कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स आर ऑफ्टन यूज्ड इन कंट्रोल ऑफ बैक्टीरियल पैथोजन। कभी कभी, हाँ, जैसे आप यहाँ पे देख सकते हो, ठीक है, एक बैक्टीरिया है, ठीक है, बैक्टीरिया देखो, एक बैक्टीरिया है, जिसको अगर उसकी ग्रोथ करना है या उसका अगर मल्टीप्लिकेशन करना है, तो उसको फोलिक एसिड की आवश्यकता होती है, ठीक है, इसको याद रखना, ठीक है। लेकिन फोलिक एसिड बनाने के लिए आपको पाबा की जरूरत होती है। व्हाट इज पाबा? पी अमीनो बेंजोइक एसिड, इसकी जरूरत होती है, ठीक है। तो होता क्या है कि सल्फा ड्रग जो है वो पाबा की तरह ही दिखते हैं, जो कि उस एंजाइम के साथ जाके जुड़ जाते हैं, जो एंजाइम पाबा का कन्वर्जन फोलिक एसिड में करता है। मानो कि बैक्टीरिया में, मानो ऐसा कुछ एंजाइम है जिसमें पाबा आके जुड़ता है, और पाबा के जुड़ने से पाबा कन्वर्ट करता है पाबा को फोलिक एसिड में। ये जो एंजाइम है ये पाबा को फोलिक एसिड में कन्वर्ट करता है। लेकिन अगर सल्फर ड्रग अगर ऐड कर दिया जाए, तो फिर पाबा के बजाय यहाँ पे सल्फर ड्रग ऐड हो जाएगा, तो फिर फोलिक एसिड नहीं बनेगा। अगर फोलिक एसिड नहीं बनेगा, तो फिर आपकी बैक्टीरिया की ग्रोथ और मल्टीप्लिकेशन नहीं होगा। तो ऐसा ही होता है जब व्यक्ति के अंदर बैक्टीरियल इन्फेक्शन होता है ना प्यारे बच्चों, तो तब सल्फा ड्रग दिया जाता है, सल्फा ड्रग का क्वांटिटी होता है उसमें, तो फिर हमारे बॉडी के अंदर जाता है। सल्फर ड्रग की क्वांटिटी बढ़ने के बाद बैक्टीरिया के बॉडी में फोलिक एसिड नहीं बढ़ता है, क्योंकि सल्फर ड्रग जो है कॉम्पिटिटिवली इनहिबिशन कॉज करता है पाबा का, और फिर फोलिक एसिड नहीं बनता है। ये था एनसीईआरटी लाइन का एक्सप्लेनेशन। समझ में आया क्या आपको? हाँ सर। मतलब पापा वगैरह ध्यान में भी नहीं रखा तो भी चलेगा बस, लेकिन ये याद, ये लाइन आप याद रखो, ठीक है। कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स आर ऑफ्टन यूज्ड इन द कंट्रोल ऑफ बैक्टीरियल पैथोजन। ये स्टेटमेंट ट्रू और फॉल्स? ट्रू। इनहिबिशन ऑफ सक्सिनेट डिहाइड्रोजनेस इज कॉज्ड बाय सक्सिनेट और मेलोनेट, बताओ। मैलोनेट। मेलोनेट, वेरी गुड, है ना। कॉम्पिटिटिव इनहिबिटर कौन है, बताओ। कॉम्पिटिटिव इनहिबिटर कौन है? ऐसा जो सबस्ट्रेट का सेम टू सेम हो, जो सबस्ट्रेट जैसा दिखता हो, उसका जैसे एनालॉग हो, वो कॉम्पिटिटिव इनहिबिटर है, ठीक है। ऐसा करके समझ में आया क्या आपको ये? हाँ सर। हाँ सर। तो अभी ना अगला वाला क्लासिफिकेशन देख लेते हैं, नहीं क्या? क्लासिफिकेशन एंड नॉमेनक्लेचर ऑफ एंजाइम, है ना। ये थोड़ा टॉपिक बाकी है बस, है ना, इसको जरा देख लेते हैं। देखो, हाँ, ये मैंने आगे की कंसेप्ट आपको नहीं बताई, हाँ, नॉन कॉम्पिटिटिव इरिवर्सिबल, नॉन कॉम्पिटिटिव रिवर्सिबल। क्यों नहीं बताई? क्योंकि वो नहीं है सिलेबस में, तो इसलिए मैं नहीं पढ़ा रहा हूँ आपको वो एक्स्ट्रा, उसकी जरूरत नहीं है। आगे क्यों जाओ।
ये ले लो। एक क्लासिफिकेशन है, नोमेनक्लेचर है एंजाइम के। तो जैसे कि मैंने आपको बोला कि अभी तक थाउजेंड्स ऑफ एंजाइम डिस्कवर हो चुके हैं, आइसोलेट की गए, स्टडी की गए। लेकिन क्या होता है ना, कभी भी किसी भी चीज को पढ़ाई करना है ना, मानो कि जैसे एनिमल्स की पढ़ाई करना है, प्लांट की पढ़ाई करना है, तो बेस्ट क्या है कि उनको क्लासिफाई करें। इसकी वजह से हम उनकी क्या कर सकते हैं, अच्छे से पढ़ाई कर सकते हैं, नहीं क्या? तो इसलिए ना हमने एंजाइम्स को टोटल 6 क्लास में डिवाइड किया है। ठीक है। और हर एक क्लास को हमने लगभग, मतलब मिनिमम एक क्लास के अंदर 4 सब क्लास तो है ही है। मैक्सिमम एक क्लास के अंदर 13 सब क्लासेस तो है ही है। समझ में आया क्या? समझ लगा तुम्हाला? हो सर. म्हणजे सब क्लास, त्याच्यानंतर सब सब क्लास, त्याच्यानंतर सब 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 क्लास, ठीक आहे. अशा पद्धतीने ते गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल, माझ्या याच्यामध्ये एखादा नंबर आहे का? ठीक आहे. नंबर नाही आहे. ओके. तर तुम्ही पाहू शकता की टोटल 4 डिजिटचा नंबर असतो. जसं फॉर एक्झाम्पल 4172, 3129, अशा पद्धतीने टोटल 4 डिजिट असतात. ठीक आहे. तुम्हाला खरखर आवाज येत नाही ना? का येतो? नो सर, नाही येत आहे. नाही ना? ठीक आहे. तर बघा, पहिला जो कॅटेगरी आहे एन्झाईमची, ती आहे ऑक्सिडो रिडक्टेजेस, किंवा त्याला आपण म्हणतो डिहायड्रोजिनेजेस. ऍक्च्युली काय आहे ना, एकदा मी इकडे गेलो होतो इजिप्तला. तर इजिप्तचे लोक कसे करतात माहिती का? उर्दू बोलतात, उर्दू. हे बघा, मी जे जे बोलतो ना, पहिली गोष्ट त्याच्यावरती विश्वास ठेवत नका जात. काही स्टोरी बनवलेल्या पण असू शकतात. ठीक आहे. तेजल, गौरी, इजिप्तला गेलो याचा अर्थ असं नाही केलं की तिथं गेलो होतो. मला नाही जायचं बाहेर तिथं, भारत सोडून. तर तिथं लोक उर्दू बोलतात. ठीक आहे. उर्दू बोलणारे लोक कसे बोलतात माहिती का? एक वर्ड आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला म्हणून दाखवू की एक वर्ड? हो सर. तुम्हाला समजणार नाही, पण मी तरी पण बोलतो. ठीक आहे. ऑक्सिट्राहिलिआयसोली. काय कळलं तुम्हाला? काय कळलं? गौरी, तेजल, काय कळलं? हे कळलं? हा का नाही? नाही. मी तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्हाला नाही कळणार म्हणून. ठीक आहे. कारण ते मलाच नाही कळलं काय. ते बघा, ऑक्सिट्राहिली, ऑक्सिट्राहिली आयसोली, ऑक्सिट्राहिली आयसोली. ध्यानात ठेवा. थोडा कठीण शब्द आहे उर्दूचा, ऑक्सिट्राहिली आयसोली. दोनदा जर बोलले ना पार. आणि याला असंच ध्यानात ठेवावं लागतं बरं. असं नाही तुम्ही म्हणू शकत हा सर, काय थोडं आहे ना, हायली आयली आयली वर खाली केली, नाही जमत. ऑक्सिट्राहिली आयसोली असंच म्हणावं लागतं रे बाळांनो. हे सहा नंबर तुम्हाला असंच पाठ करावा लागतो. ऑक्सिट्रा ही ली आयसोली. फक्त इथं लाय लाय है ना, लायजेस. शेवटचा लायगेजेस आहे. ठीक आहे. पहिलं काय, ऑक्सिडो रिडक्टेजेस. ऑक्सिडो रिडक्टेजेस मध्ये काय होत असतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं, सिम्पल. याच्यामध्ये काय होतं माहिती का? हे बघा, सबस्ट्रेट दोन असतात. एक रिड्यूस असतो सबस्ट्रेट, आणि दुसरा एक ऑक्सिडाइज असतो. होतं काय, जेव्हा रिएक्शन होते ना, तेव्हा जो रिड्यूस्ड होता तो ऑक्सिडाइज होतो, आणि जो ऑक्सिडाइज होता तो रिड्यूस्ड होतो, सिम्पल. अशी रिएक्शन जो घडवून आणवतो ना, त्याला म्हणायचं ऑक्सिडो रिडक्टेजेस. याच्यामध्ये काय होतं ना, याच्यामध्ये बघा,
इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची देवाणघेवाण होते. एक तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला जाईल. सपोज रिड्यूस्ड जो होता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असेल, त्याने ऑक्सिडाइजला इलेक्ट्रॉन दिला. म्हणजे त्यांनी काय केलं, ऑक्सिडाइज्ड जो होता त्याचं रिडक्शन केलं आणि रिडक्स जो होता त्याचं ऑक्सिडेशन झालं, कारण त्याने इलेक्ट्रॉन दिला. किंवा याच्यामध्ये कधी कधी आपण एच प्लस आयनची पण ट्रान्सफर आपण पाहू शकतो. एच प्लस आयन म्हणजे काय, सपोज एस जो रिड्यूस्ड आहे त्याच्याकडे एस प्लस असू शकतो, त्यांनी एच प्लस डोनेट केला, तो झाला ऑक्सिडाइज्ड. कळलं कसा करणार आहे पॉईंट, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनशी रिलेटेड गोष्टी याच्यामध्ये. येस. येस हो सर. सर कळालंय. आता दुसरं बघा बरं का, ट्रान्सफरेजेस. ट्रान्सफरेजेस मध्ये काय होतं ना, याच्यामध्ये ना, हे बघा, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सोडून दुसरे ग्रुप ट्रान्सफर केले जातात. हे बघा, एन्झाइम कॅटलायझिंग अ ट्रान्सफर ऑफ ग्रुप अदर दॅन हायड्रोजन अँड इलेक्ट्रॉन. जसं फॉर एक्झाम्पल हा सबस्टेट याच्यासोबत एक ग्रुप अटॅच आहे, मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या सबस्टेटला तो ग्रुप ट्रान्सफर केला. फॉर एक्झाम्पल हेक्झोकायनेज आहे, ठीक आहे. हेक्झोकायनेज मध्ये काय केलं होतं, ग्लुकोज आहे, ग्लुकोजची कोणासोबत रिएक्शन केली जाते, एटीपी सोबत. मग होतं काय, एटीपी मध्ये काय असतं, 3 फॉस्फेट असतात, त्याच्यापैकी काय केलं जातं, ग्लुकोजच्या 6व्या कार्बनला एक फॉस्फेट दिला जातो आणि जो एटीपी त्याचं कन्व्हर्जन एडीपी झालं. मग मला सांगा इथं काय ट्रान्सफर झालं, ग्रुप ट्रान्सफर झाला. कोणत्या एन्झाईमने काम केलं हे सगळं, हेक्झोकायनेज एन्झाईमने काम केलं. कळलं का रे तुम्हाला सेकंड कॅटेगरी ट्रान्सफेरेजेस. हो सर. येस सर. आता थर्ड कॅटेगरी कोणती आहे ना, हायड्रोलेजेस. हायड्रोलेजेस म्हणजे काय, जे हायड्रोलिसिस घडून आणवतं. हायड्रोलिसिस मध्ये काय होतं माहिती ना तुम्हाला, माहिती आपलं जे ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड होते त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड बनला होता रे, इस्टर बॉन्ड. आणि त्याच्यातून वॉटर रिलीज झालं होतं. आता मला जर ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिडचा जो इस्टर बॉन्ड जर तोडायचा असेल, त्यांची जर हायड्रोलिसिस करायची असेल, मग त्याच्यामध्ये मला पाणी ऍड करावं लागेल इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. अशी काही एन्झाईम्स आहेत जे ब्रेकडाऊन करतील. ते एन्झाईम्स कोणते, तुमचे हायड्रोलेजेस. ते इस्टर बॉन्ड ब्रेक करू शकतात, इथर बॉन्ड ब्रेक करू शकतात, प्रोटीनचा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक करू शकतात, ग्लायकोसिडिक बॉन्ड, ग्लुकोज ग्लुकोज म्हणजे माल्टोज मधला ब्रेक करू शकतात, कार्बन 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 हेलाइड, फॉस्फरस नायट्रोजन बॉन्ड ब्रेक करू शकतात. एक्झाम्पल काय दिलेत, प्रोटीएजेस प्रोटीन ब्रेक डाऊन करणारे, लायपेजेस लिपिड ब्रेक डाऊन करणारे, कार्बोहायड्रेजेस कार्बोहायड्रेट ब्रेक डाऊन करणारे. हे सगळे कोणते येतं, हायड्रोलेजेस एन्झाईम आहे. कारण की त्या एन्झाईमला पाण्याची गरज लागते ब्रेकडाऊन करायला. कळलं का रे तुम्हाला थर्ड कॅटेगरी. येस सर. आता फोर्थ कॅटेगरी आहे लायाजेस. लायाजेस मध्ये काय असतं माहिती का, जेव्हा आहे ना तुम्ही पाहू शकताय की तुम्हाला हे एक्स आणि वाय जर सेपरेट करायचे असेल, जर एक्स आणि वाय जर सेपरेट केले तुम्ही, तर मग कार्बन कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण होणार नाही. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असं शिल्लक राहील. हे तुम्ही पाहू शकता, असा एन्झाईम जो काय करतो, ग्रुपला रिमूव्ह करतो आणि जो सबस्ट्रेट असतो ना, सबस्ट्रेट त्याला हायड्रोलिसिस सोडून, कारण की हायड्रोलिसिस जर असती ना, तर काय आलं असतं, आपण काय करत असतो माहिती का, रिएक्शन मध्ये वॉटर ऍड करतो. काय ऍड करतो, वॉटर. ठीक आहे. वॉटर ऍड केल्यामुळे काय होतं ना, कार्बन कार्बनची व्हॅलेन्सी वगैरे प्रॉपरली बॅलन्स होती. पण जर वॉटर ऍड केलं नाही, हायड्रोलिसिस केली नाही, तर मग काय राहणार आहे रे, व्हॅलेन्सी इनकम्प्लीटच राहील. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड राहणार का नाही राहणार, सांगा बरं तुम्हीच मला. हम्म. याचं एक्झाम्पल काय आहे बघा, अल्डोलेज एक्झाम्पल आहे. ठीक आहे. लायजेस म्हणजे काय, हायड्रोलिसिस सोडून जर काही ग्रुपला रिमूव्ह करत असेल, काही ग्रुपला ट्रान्सफर करत असेल, रिमूव्ह करत असेल आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर ठेवत असेल, त्याला म्हटलं तर लायजेस. ठीक आहे, चौथी कॅटेगरी. पाचवी कॅटेगरी कोणती आहे, आयसोमरेजेस. आयसोमरेजेस मध्ये काय होतं, सगळं ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे, चला त्याचं कन्वर्जन करा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. चला डायहायड्रोक्सी ॲसिटोन फॉस्फेट आहे, चला त्याचं कन्वर्जन करा फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड मध्ये. ठीक आहे. जसं हेक्झोआयसोमरेज म्हणजे काय, ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन केलं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. म्युटेज एन्झाईम, म्युटेज. तुम्ही ना रेस्पिरेशन इन हायर प्लांट मधली ना 7 किंवा 8 स्टेप बघा, त्याच्यामध्ये म्युटेज एन्झाईम ऍक्ट करतो. ठीक आहे. हे बघा, ऑल एन्झाईम्स जे इंटर कन्व्हर्जन करतात ते ऑप्टिकल आयसोमरायझेशन करू शकतात, जिओमेट्रिक करू शकतात, पोझिशनल आयसोमरायझेशन करू शकतात. जे एन्झाईम असं आयसोमर्स क्रिएट करतात ना, त्या एन्झाईम्सला आपण म्हणतो आयसोमरेजेस. जे एन्झाईम्स बॉन्ड बनवतात, बॉन्ड जोडतात, जॉईनिंग घडून आणवतात, त्यांना म्हटलं तर लायगेजेस किंवा सिंथेसेस.
Enzymes catalyzing linking of together two compounds. Such enzyme is called as catalase joining. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड बनवणार, कार्बन सल्फेट बॉन्ड बनवणार, कार्बन नायट्रोजन बॉन्ड बनवणार, फॉस्फरस ऑक्सिजन बॉन्ड बनवणार. एक्झाम्पल काय? डीएनए लायगेस एन्झाईम आहे. सायट्रेट सिंथेस एन्झाईम आहे. हे एन्झाईम काय करतात? दोन्ही कंपाऊंड मध्ये बॉन्ड बनवून देण्याचं काम करतात. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला आहे ना, हे 6 जे नाव आहे ना, हे सिक्वेन्स वाईज अशीच ध्यानात ठेवायचे बरं. पहिलं ऑक्सिडो रिडक्टेजेस, ऑक्सित्रा, त्रा म्हणजे ट्रान्सफरेजेस. नंतर ऑक्सित्रा ही एच वाय म्हणजे हायड्रोलेजेस. ली म्हणजे एल वाय, एच वाय झाल्यानंतर लगेच एल वाय, लायजेस. ऑक्सित्रा ही ली आयसो, आयसो म्हणजे आयसोमरेजेस. आणि सगळ्यात शेवटी ली म्हणजे एल आय म्हणजे लायगेजेस. तुम्ही फक्त हा वर्ड आहे ना, एकदा दोनदा तीनदा म्हणा फक्त. ऑक्सित्रा हेली आयसोली, ऑक्सित्रा हेली आयसोली. फक्त ही जो आहे ना, एच वाय, एच वायच्या नंतर एल वाय येणार, हायड्रोलेजेसच्या नंतर लायजेस येणार, हे ध्यानात ठेवायचं. ऑक्सित्रा हिल्ली आयसोली, ऑक्सित्रा हिल्ली आयसोली, ऑक्सित्रा हिल्ली आयसोली. फक्त एवढं एकदा म्हणा. कळलं का पॉईंट तुम्हाला सगळ्यांना मी काय म्हणतोय? Yes, sir. Yes, sir. आणि सिक्वेन्स बिघडू नका. ॲट एनी कॉस्ट सिक्वेन्स बिघडू नका प्लीज. सिक्वेन्स बिघडली तर सगळं कार्यक्रम झाला. ठीक आहे. आता मी ना तुम्हाला लास्ट पॉइंट कडे घेऊन जातो चॅप्टरच्या. तर लास्ट पॉइंट म्हणजे ना, तो आहे लास्ट पॉइंट दॅट इज कोफॅक्टर. लास्ट पॉइंट इज कोफॅक्टर. ठीक आहे. आता एकदम अटेंटिव्हली ऐका. लास्ट पॉइंट चालू आहे आपलं चॅप्टरचं. लास्ट पॉइंट जस्ट मी चेक करतो लास्ट पॉइंट आहे का. हे झालं, हे झालं. ठीक आहे, हे झालं. हे बघा, याच्यात एक्झाम्पल दिले नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं नाही, नाही का, एक्झाम्पल ध्यानात ठेवा, एक्झाम्पल ध्यानात ठेवा. फक्त ते रिॲक्शन ध्यानात राहिली पाहिजे तुम्हाला. ह्याच्या रिॲक्शन दिसतात ना तुम्हाला या सगळ्या, ह्या ह्या रिॲक्शन तुम्हाला ध्यानात राहिल्या पाहिजे. ठीक आहे. किंवा तुम्हाला ह्या रिॲक्शनचा फोटो विचारला जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की ही कोणती रिॲक्शन, त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. येईल ना सांगतो तुम्हाला? Yes, sir. ओके. आता हे Yes, बघा sir. बरं का, 9.8.6 को फॅक्टर वाला पॉइंट आहे. ठीक आहे. को फॅक्टर, बस एवढा पॉइंट बाकी आहे. ठीक आहे. एवढा पॉइंट बाकी आहे. तुम्ही फक्त जस्ट वेट करा, फक्त 10 मिनिट, मी तुम्हाला क्लिअर करतो. मग तुम्ही अर्धा तास ब्रेक घ्या, मग तुम्हाला नेक्स्ट क्लास तुम्हाला अटेंड करता येईल. ठीक आहे. ओके, सो नाऊ सी हिअर कोफॅक्टर. त्याच्या अगोदर बघा, एन्झाईम्सचे ना 2 टाईप असतात. एक तर एन्झाईम सिंपल एन्झाईम असू शकतो, किंवा दुसरा एन्झाईम असतो त्याला म्हटलं तर कॉन्जुगेटेड एन्झाईम. बघा बरं का, लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला. एन्झाईम्स 2 टाईपचे असू शकतात, सिंपल एन्झाईम किंवा कॉन्जुगेटेड एन्झाईम. सिंपल एन्झाईमचं कसं असतं ना, सिंपल एन्झाईम्सला कुणाची गरज नसते, ते एकदम सिंपल असतात, कुणाची गरज नाही त्यांना. दे आर मेड अप ऑफ ओनली प्रोटीन. फक्त प्रोटीन पासून बनलेले असतात. ओनली प्रोटीन पार्ट, तो असतो ना 3D वाला, 3D वाला प्रोटीन, फक्त तो 3D वाला प्रोटीन. एक्झाम्पल काय? पेप्सिन, ट्रिप्सिन एक्झाम्पल झालं. पण काही असे एन्झाईम असतात ना, त्या एन्झाईम मध्ये ना, हे बघा, प्रोटीन वाला पार्ट पण असतो आणि नॉन प्रोटीन वाला पार्ट पण असतो. हे ध्यानात ठेवा बरं का. म्हणजे कॉन्जुगेटेड एन्झाईम, सपोज असं एक एन्झाईम घेतला. ठीक आहे, असं एक एन्झाईम घेतला. त्या एन्झाईम मध्ये तुम्ही पाहू शकता, सपोज एक दुसरा एखादा कंपाऊंड प्रेझेंट आहे असं. ठीक आहे. मग जो प्रोटीन वाला पार्ट आहे त्याला म्हणायचं ॲपो एन्झाईम. गौरी काय म्हणायचं? Apoenzyme. हां. आणि जो नॉन प्रोटीन वाला पार्ट आहे त्याच्यावर काय म्हणायचं? Co-factor. हां. मग मला सांगा, आपल्याला हे डिस्कशन करायचं आहे, हे डिस्कशन करायचं आहे, हे डिस्कशन करायचं आहे, का हे डिस्कशन करायचं आहे? काय डिस्कशन करायचं सांगा? Co-factor. येस, व्हेरी गुड. तर आता हे बघा, कधी-कधी ना असा प्रश्न एकदा विचारण्यात आला होता, की कंजुगेटेड एन्झाईममध्ये जो प्रोटीन पार्ट असतो त्याला काय म्हटलं जातं? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे त्याला काय म्हणायचं? बोला. Apoenzyme. Apoenzyme. व्हेरी गुड. आता इथं बघा बरं का, को-फॅक्टर जे असतात ना, को-फॅक्टर, ठीक आहे. ते को-फॅक्टर जनरली 3 टाइपचे असतात. पहिला टाइप कोएन्झाईम, दुसरा टाइप प्रोस्थेटिक ग्रुप, तिसरा टाइप मेटल ॲक्टिव्हेटर. 1, 2, 3. ठीक आहे. 1, 2, 3. आता याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का? जो मेटल इनॲक्टिव्हेटर असतो ना, तर तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. इनऑर्गॅनिक. कारण मेटल म्हटल्यानंतर तो इनऑर्गॅनिकच झाला. ठीक आहे.
आणि मोस्टली कोएन्झाईम ऑर्गॅनिक असतात आणि मोस्टली प्रोस्थेटिक ग्रुप पण कसे असतात ऑर्गॅनिकच असतात मोस्टली बरं का. प्रोस्थेटिक हे पहा कोएन्झाईम तर ऑर्गॅनिकच आहे फुल्ली. प्रोस्थेटिक त्याच्यामध्ये पण मोस्टली तो ऑर्गॅनिकच असतो. काही वेळेस असं असू शकतं एक्झाम्पल मध्ये इनऑर्गॅनिक, पण आपण एनसीईआरटी रीड करून ते पण क्लिअर करू. ठीक आहे. तर आता इथं फक्त एवढं ध्यानात ठेवा, जर सपोज फॉर एक्झाम्पल एखादा एन्झाईम आहे असा तो एन्झाईम आहे. ठीक आहे. आणि हा आपला फॉर एक्झाम्पल सबस्ट्रेट आहे. तर जर एखादा जर इथं दुसरा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काय करतोय, ह्या सबस्ट्रेटला ह्या एन्झाईम सोबत जॉईन करण्यासाठी टेम्पररली मदत करतोय. टेम्पररली. ठीक आहे. हा जो मधला कंपाऊंड आहे तो काय करतोय, सबस्ट्रेटला म्हणतोय चल मी तुला मदत करतो एन्झाईम सोबत जॉईन व्हायला. जर नसेल ना मधला, तर कधी सबस्ट्रेट एन्झाईमला जॉईन होणारच नाही. म्हणजे को फॅक्टर लागतो. हे बघा फक्त प्रोटीन पार्ट कधीच काम नाही करणार. प्रोटीन पार्ट सोबत ह्या तिन्ही पैकी कोणीतरी पाहिजे. एक तर कोएन्झाईम पाहिजे, नाही तर प्रोस्थेटिक ग्रुप पाहिजे, नाही तर मेटल ऍक्टिव्हेटर पाहिजे. कोणीतरी पाहिजे तर काम करेल. आता आपण कोएन्झाईम बद्दल पाहतोय, को फॅक्टरचं कोएन्झाईम. याच्यामध्ये कसं असतंय, हा जो कोएन्झाईम असतो मधला, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. तो ॲपोएन्झाईम सोबत लूजली बाउंड असतो. लूजलीचा अर्थ काय होतो माहिती का, ज्या वेळेस गरज पडते ना सबस्ट्रेटला एन्झाईम सोबत बाइंड होण्याची, त्याच वेळेस तो बाइंड होत असतो. हे बघा, देअर असोसिएशन विथ ॲपोएन्झाईम इज ओनली ट्रान्झिएंट म्हणजे फक्त जेव्हा आपल्याला सबस्ट्रेटला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करायचं ना, त्याच वेळेस तो कोएन्झाईम ॲपोएन्झाईम सोबत जॉईन होतो. त्याच वेळेस. या दोन शब्द ध्यानात ठेवायचे. पहिली गोष्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची लूजली बाउंड. आणि मोस्टली हे तिसरं पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचं, मोस्टली कोएन्झाईम जे असतात ते व्हिटॅमिन डेरिव्हेटिव्ह असतात, हे ध्यानात ठेवायचं. येस. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ठीक आहे. रेडी राहा. मला सांगा, कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये प्रोटीन पार्टला काय म्हणायचं बोला. ॲपोएन्झाईम. ओके. नॉन प्रोटीन पार्टला कोफॅक्टर. ध्यानात राहील परमनंटली आता या दोन गोष्टी. येस सर. ओके. को फॅक्टरचे किती टाईप आहे सांगा. 3 टाइप्स. कोणते कोएन्झाईम, प्रोस्थेटिक ग्रुप अँड मेटल ऍक्टिव्हेटर. ओके. आता कोएन्झाईम जो असतोय तो मला सांगा, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की इनऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. आणि तो कोएन्झाईम सोबत केव्हा बाइंड होतो. जेव्हा सबस्ट्रेटला आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय, प्रोडक्टमध्ये, त्यावेळेस. ती असोसिएशन टाइटली बाउंड झाली की लूजली बाउंड झाली सांगा. लूजली बाउंड. आता त्याच्याच उलट प्रोस्थेटिक ग्रुप कसा आहे माहिती का, मोस्टली ऑर्गॅनिक आहे, फक्त इथं लूजली बाउंड आहे, तर इथं तो कसा असतो, टाइटली बाउंड असतो. टाइटली बाउंड म्हणजे तो कधी सेपरेट होतच नाही. ॲपोएन्झाईम सोबत तो कंटिन्युअसली बाइंड असतो, भले सबस्ट्रेट येऊ ना येऊ, काही हो, तो कंटिन्युअसली ॲपोएन्झाईमचाच पार्ट असतो. तुम्ही इथं पाहू शकता, इट इज अ पार्ट ऑफ द ऍक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम. तो ऍक्टिव्ह साईटचा तो पार्ट आहे तिथला. तसं फॉर एक्झाम्पल बघा, जसं फॉर एक्झाम्पल हिम जो आहे, बघा बरं का, हिम याला अंडरलाईन करतो. हिम हा एक प्रोस्थेटिक ग्रुप आहे. कोणत्या एन्झाईमचा, पॅरॉक्सिडेज आणि कॅटलेज. पॅरॉक्सिडेज आणि कॅटलेज हे असे एन्झाईम आहे, त्याच्यामध्ये हिम. आता हिम मध्ये काय येतंय तुम्ही बघू शकता. हिम जो आहे तो एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फेरस पण प्रेझेंट असतो, पण तो जो हिम कंपाऊंड आहे तो एक, त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी प्रेझेंट असतात. तर तो हिम ग्रुप जो आहे तो तुमच्या एन्झाईमचा इनबिल्ट पार्ट आहे आणि तो त्या एन्झाईम मध्ये पाहिजेच पाहिजे, आणि तो टाइटली बाउंड असतो, तरच हा ॲपोएन्झाईम याचा फंक्शन करेल, प्रोस्थेटिक ग्रुपचा. ठीक आहे.
मेटल ऍक्टिव्हेटर्सची गंमत काय? मेटल ऍक्टिव्हेटर्स ते पण लूजली अटॅच असतात. कधी पण मेटल आलं, सपोज Mg++ आलं, झिंक++ आलं, काही आलं, तर कोऑर्डिनेशन बॉन्ड ध्यानातच ठेवायचं. कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे मेटल ऍक्टिव्हेटर. मग होतं काय की सपोज तुमचा असा एक एन्झाईम आहे, त्या एन्झाईम सोबत सपोज इथं Mg++ आहे, ठीक आहे, आणि सपोज दुसरा एखादा सबस्ट्रेट आहे, तर हा Mg++ काय करतो, याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवतो, एन्झाईम सोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवतो. भले तो Mg++ असो, झिंक++ असो, तो कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवतो एन्झाईम सोबत पण आणि सबस्ट्रेट सोबत पण, आणि दोघांना सेम सोबत आणतो. हे ध्यानात ठेवा. तुम्ही पाहू शकताय, कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवतो कुठं? ऍक्टिव्ह साईट सोबत बॉन्ड बनवतो, आणि सेम टाइमला सबस्ट्रेट सोबत पण तो काय करतो, एक किंवा एकापेक्षा जास्त कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवतो. हे मेटल ऍक्टिव्हेटरचं काम होतं. ठीक आहे. आता इथं बघा बरं का, काही एक्झाम्पल्स आहेत मेटल ऍक्टिव्हेटरचे, काही एक्झाम्पल्स आहेत कोएन्झाईमचे. हे बघा, FAD, FMN, NAD, हे दिसतं NAD. NADचा लॉंग फॉर्म काय? निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड. P लावला तर निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. FAD लावलं तर फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड, थायमिन पायरोफॉस्फेट, कोएन्झाईम Q. तुम्ही पाहू शकताय, प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय नियासिन, रायबोफ्लेविन, हे सगळे काय, थायमिन, युबिक्विन, हे सगळे व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन. तर ध्यानात ठेवा की कोएन्झाईम जो आहे, इट इज डिराइव्ड फ्रॉम व्हिटॅमिन्स. कळलं का तुम्हाला मी काय सांगतोय? कोएन्झाईम कशापासून डिराइव्ड केले जातात? बोला. विटामिन्स. व्हेरी गुड. आता मेटल ऍक्टिव्हेटर मध्ये तुम्हाला झिंक++ ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेस ध्यानातच ठेवायचं आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल काय ध्यानात ठेवायचं? झिंक++. हा एक मेटल ऍक्टिव्हेटर आहे, हा एक कोफॅक्टर आहे. कशाचा? कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईमचा. इथपर्यंत क्लिअर आहे का? बोला. Yes, येस. sir. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ठीक आहे. आपण काय करू अगोदर, NCERTचं 2 गोष्टी पाहून घेऊ. हे बघा क्विकली. ठीक आहे. हे बघा, एन्झाईम्स जे आहेत आपल्याला माहिती आहे, भरपूर साऱ्या पॉलीपेप्टाइड चेन पासून बनलेले असतात. ठीक आहे. बरोबर, सेव्हरल पॉलीपेप्टाइड चेन्स, एन्झाईम्स आर मेड अप ऑफ. However, there are number of cases in which नॉन प्रोटीन पार्ट पण प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं कोफॅक्टर बाउंड टू द एन्झाईम. तो एन्झाईमला काय नाव द्यायचं सांगा बरं? त्या एन्झाईमला त्याच्यासोबत कोफॅक्टर जॉईन होतो. येस, काय म्हणायचं त्याला? प्रोटीन पार्ट. Apoenzyme. व्हेरी गुड, एपोएन्झाईम. ठीक आहे. तेव्हाच तो एन्झाईम कॅटलिटिकली ऍक्टिव्ह होतो, हे ध्यानात ठेवायचं बरं का. हे बघा, प्रोटीन पोर्शन ऑफ द एन्झाईम इज कॉल्ड एज एपोएन्झाईम. There are three types of cofactor, namely prosthetic group, coenzyme, and metal ions. Prosthetic group काय आहे? तुम्ही पाहू शकताय, these are organic compounds. Yes. राहील का ध्यानामध्ये? इनऑर्गॅनिक शब्द विसरून जा आता. चालेल? Yes, प्रोस्थेटिक sir. ग्रुप, हा, इनऑर्गॅनिक शब्द विसरून जा, फक्त ध्यानात ठेवा ऑर्गॅनिक कंपाऊंड. दे आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम अदर कोफॅक्टर्स इन दॅट दे आर टाइटली बाउंड. मग मला सांगा, कोएन्झाईम जो आहे तो पण ऑर्गॅनिक आहे, प्रोस्थेटिक ग्रुप पण ऑर्गॅनिक आहे, हा टाइटली बाउंड आहे. पण कोएन्झाईम कसा आहे? ट्रान्सिएंट आहे. ट्रान्सिएंट म्हणजे कसा? लूजली बाउंड. राहील ध्यानामध्ये? यस सर. येस. प्रोस्थेटिक ग्रुपचं एक्झाम्पल काय होतं? हिम होतं, हिम. आठवते तुम्हाला हिम? आणि कशामध्ये प्रेझेंट आहे? पेरॉक्सिडेज आणि कॅटलेज मध्ये. आता पेरॉक्सिडेज आणि कॅटलेज हे काय करतात माहिती का? ब्रेकडाऊन करतात. कशाचं? हायड्रोजन पेरॉक्साईडचं. कशात ब्रेकडाऊन करतात? वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. एक्झाम्पल, हे एक्झाम्पल ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. नंतर कोएन्झाईम युजली ऑकरिंग ड्युरिंग द कोर्स ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे. कोएन्झाईम्स आर कोफॅक्टर्स. ठीक आहे. इसेन्शियल केमिकल कंपाऊंड्स. ठीक आहे. हे हे व्हिटॅमिन पासून बनवले जातात. एक्झाम्पल काय आहे? NAD, NADP. ठीक आहे. आणि ते कंटेन द व्हिटॅमिन नियासिन, VIMP. हे ध्यानात ठेवा, व्हिटॅमिन पासून बनलेलं एक्झाम्पल ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर मेटल आयन हे तिसरा को फॅक्टर आहे बरं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवायचं तुम्हाला? झिंक++. झिंक++.
जिथं जिथं मेटल आहे तिथं तिथं कोऑर्डिनेशन बॉन्ड दोघांसोबत पण बनवतो एन्झाईम सोबत पण आणि सबस्ट्रेट सोबत पण. एक्झाम्पल काय झिंकीचं को फॅक्टर ऑफ प्रोटिओलिटिक एन्झाईम कार्बोक्सिपेप्टिडेज. प्रोटिओलिटिकचा अर्थ काय होतो माहितीये? जो प्रोटीनला ब्रेकडाऊन करतो. तर ध्यानात ठेवायचं कार्बोक्सिपेप्टिडेज जो आहे पॅन्क्रिया सिक्रेट करत असतो प्रोटीनचं ब्रेकडाऊन करण्यासाठी. प्रोटिओलिटिक एन्झाईम आहे तो आणि त्याच्या ऍक्टिव्हेशनसाठी झिंक प्लस प्लस लागतोच. ही सगळ्यात महत्वाचं खालचं ध्यानात ठेवा. जर को फॅक्टर जर आपण काढला तर त्या एन्झाईमची कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी लॉस्ट होऊन जाते फ्रॉम दॅट एन्झाईम. ठीक आहे. याच्यावरून आपण समजू शकतो की को फॅक्टर किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटीमध्ये. येस, कळलं का तुम्हाला? Yes, sir. Okay. So, with this, by your patience, by your hard work, I really appreciate no, all of you who are sitting here for 3 hours continuously non-stop. आप सही में बहुत आगे बढ़ोगे. मैं आपसे क्षमा चाहता हूँ कि आपको मैंने इतना यू नो एक जगह पे बिठा के रखा है कि नहीं. तो अभी आप उसके एमसीक्यू सॉल्व करना. उसमें अगर कुछ भी डाउट है तो आप मुझे डाल सकते हैं. अभी 6 बजने को है तो आपका नेक्स्ट क्लास 6:30 को स्टार्ट हो रहा है. समजलं का रे तुम्हाला एन्झाईम? Yes, sir. Yes, sir. तुमचं होमवर्क काय आहे? तुमचं होमवर्क असं आहे एन्झाईमला परत रीड करणं, सगळे नॉमेनक्लेचर्सची नावं ध्यानात ठेवणं, त्याच्यानंतर सगळे कोफॅक्टरची नावं ध्यानात ठेवणं. हे तुमचं काम आहे. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन सॉल्व करा. मी तुम्हाला असर्शन, रिझनची आणि स्टेटमेंट बेस्ड हे 2 क्वेश्चनची जी PDF आहे सगळ्या चॅप्टर्सची मी तुम्हाला शेअर करतो. त्यातूनही तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. चालेल? येस? Yes, sir. ओके. आणि उद्यापासून उद्या नाही, ठीक आहे. उद्याच्याला मी सुट्टी घेतोय. 1 तारखेपासून आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स स्टार्ट करतोय आणि 1 तारखेला मी तुमची ओरल पण घेणार आहे तिन्ही चॅप्टरवरती. ठीक आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम. प्रॉपर अभ्यास करून या. मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारेल. ठीक आहे. ओके. चालेल मग. एंड